नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या. अमावस्या चालू झाल्यानंतर आपण अमावस्येच्या दिवशी काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता आपल्या घरामध्ये काय होतं की आपल्याकडून आपल्या पितरांची दररोज सेवा करणं शक्य होत नाही. म्हणून मग अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा केली किंवा तर आपला पितर तृप्त होईल आणि आपल्याला चांगला आशीर्वाद मिळेल. आणि आपला पितर जर तृप्त नसेल तर मग आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतात. पिढ्यानपिढ्या आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असते. तर किंवा आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ती कोणती वस्तू अर्पण करायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण अमावस्येच्या दिवशी पितरांचे तर्पण, पिंडदान, श्राद्ध ह्या ज्या गोष्टी आहेत तर आजच्या दिवशी आपल्याकडे केल्या जात असतात. कारण की आपल्या घरामधील दुःख, दारिद्र्य, संकट दूर होण्यासाठी आपण काही सेवा उपाय करतच असतो. पण त्याचं फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही. म्हणून मग अमावस्येच्या दिवशी आपलं पितर तृप्त होण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायची आहेत. आता आपण दररोज सेवा करणं शक्य होत नाही. म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी थोडंसं पाण्यामध्ये गंगाजल आणि थोडीशी हळद किंवा तुम्ही मग काळे तीळ टाकून पण घरातील प्रत्येक व्यक्तीने स्नान करायचे आहे. ज्यामुळे काय होतं की आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन तरी स्नान करणं शक्य होत नाही. म्हणून मग ह्या ज्या वस्तू आहे यापैकी तुमच्याकडे एक जरी वस्तू असेल तरी तुम्ही थोडंसं गंगाजल किंवा थोडीशी हळद किंवा थोडेसे काळे तीळ ह्या वस्तू यापैकी एक वस्तू टाकून तुम्ही स्नान करू शकता. यामुळे काय होतं की त्या व्यक्तीतील हळूहळू का होईना पितृदोष असेल तर त्या व्यक्तीतील पितृदोष नष्ट होतो. त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे दरवाजाला. आता आंब्यांच्या पानांचं तोरण यामुळे काय होते की नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते. म्हणून मग आंब्यांच्या पानांचं तोरण माता लक्ष्मीला पण आंब्यांची पानं सगळ्यात जास्त प्रिय आहे. घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर आंब्यांच्या पानांचं तोरण अमावस्येच्या दिवशी आवर्जून लावायचं आहे. त्यामध्ये एक पांढरं फूल असं करून आंब्यांच्या पानांचं तोरण दरवाजाला लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपण उंबरठा म्हणा किंवा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो साफ स्वच्छ करतच असतो. तर त्याचप्रमाणे हळदीचं लेपन पण आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर दरवाजावरती एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कारण की भगवान श्रीकृष्णाचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो. म्हणून मग आपल्या घरातील एखादी व्यक्ती जर सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीचं आजारपण बरं होण्यासाठी म्हणून मग आपण पिंपळाच्या पानांना ज्या वस्तू अर्पण करणार आहोत तर त्या वस्तू अर्पण केल्यामुळे त्या व्यक्तीचा आजारपण बरं होतं. तर भगवान विष्णूंचाही वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो. माता लक्ष्मीचाही वास त्यामध्ये असतो. म्हणून मग आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे मग आपण घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ केल्यानंतर हे जे हळदीचं लेपन म्हणा किंवा आंब्यांच्या पानांचं तोरण ह्या ज्या सगळ्या वस्तू आपण घराच्या मुख्य दरवाजावरती तर करतच असतो. तर त्याचप्रमाणे जिथे आपलं तुळशी वृंदावन आहे तिथे पण आपल्याला साफसफाई करून तुळशी मातेपुढं एक रांगोळी काढायची आहे. आता ती रांगोळी तुम्ही एकदम छोटी काढू शकता किंवा मोठी, तुम्हाला जेवढी शक्य होत असेल तेवढी तुम्ही रांगोळी काढू शकता. पण आवर्जून आपल्याला उंबरट्यावरती माता लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू आवर्जून भरायचं आहे. आता हा पिंपळाच्या पानाचा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता. पण सायंकाळी उपाय केल्याने प्रभावी ठरतो. म्हणून मग तर आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस उपाय करणार आहोत त्यावेळेस एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. थोडीशी साखर पण त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर आपल्याला तिथे पाणी घेऊन जायचं आहे. जात असताना आपल्याला काय करायचं आहे, घरूनच एक आपल्याला चौमुखी दिवा बनवून घेऊन जायचा आहे. आता हा दिवा आपल्याला कणकेचाच बनवायचा आहे. ज्यावेळेस आपण कणिक मळणार आहोत दिवा बनवण्यासाठी तर त्यामध्ये आपल्याला मीठ न टाकता थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग हा चौमुखी दिवा बनवून घेऊन जायचा आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण लावू शकता. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. कारण की काळे तीळ आपल्या पितरांना जास्त प्रिय असतात आणि अमावस्येच्या दिवशी पितर म्हणजेच की पृथ्वीवरती फिरत असतात. म्हणून मग आपल्या घरातील जो कोणता पितर असेल, जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर तुम्ही पितरांचं नाव घेऊन 11 वेळा स्मरण करायचं आहे तिथे बसून. जर नाव माहिती नसेल तर तुम्ही ओम पितृदेवताय नमः असा पण मंत्र म्हणू शकता.
आणि त्यानंतर तो आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे. आणि जे आपण पाणी घेऊन गेला आहे तांब्या भरून ते पाणी मग आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सप्तधान्य पण अर्पण करायचे आहेत. आता घरामध्ये जर सतत एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा त्या व्यक्तीचं आजारपण बरं होत नसेल किंवा घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा एखादी व्यक्ती आहे की ती खूप कष्ट करते पण त्या व्यक्तीला पाहिजे तसं यश मिळत नसेल तर त्यावेळेस घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात किंवा मुलींचे विवाह जुळून येण्यासाठी सतत काय ना काय अडथळे निर्माण होत असतील तर त्यावेळेस पण पितृदोषामुळे पण आपल्या घराला ह्या गोष्टी घडत असतात. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाच्याच झाडाला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. त्याला आपण सप्तधान्य म्हणायचं. सप्तधान्य म्हणजे काय, तर यामध्ये तुम्ही गहू, तांदूळ, ज्वारी अशा पद्धतीचे तुम्ही 7 धान्य एकत्र करून ह्या वस्तू आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तर यामुळे काय होतं की 7 वेळा म्हणजेच की ह्या गोष्टी आपण अर्पण केल्यामुळे त्या व्यक्तीची प्रगती होण्यास मदत होते. आणि जर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला म्हणजेच की लहान मुलं असतील त्यांना सतत नजरबाधा होत असेल किंवा इडापिडा होत असेल किंवा मोठी मुलं आहेत त्या मुलांना अभ्यासात प्रगती होत नाही तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्याला, हे जे 7 धान्य आहे तर त्या प्रत्येक म्हणजेच की घरातील व्यक्तीवरून आपल्याला ज्या व्यक्तीला हा त्रास होत असेल किंवा ज्या गोष्टी घडत असतील त्या व्यक्तीबद्दल तर त्या व्यक्तीवरून आपल्याला 7 वेळा उतरवायचा आहे. आणि आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्या घरावरून पण आपल्याला 7 वेळा उतरवायचं आहे. आणि मग जे पण काय अडचणी आहेत, संकटे आहेत तर ते दूर होण्यासाठी मग आपली पिंपळाच्या झाडाला इच्छा सांगायची आहे. आता घरामध्ये ज्या पण काय अडचणी असतील, अडथळे असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या खोडावरती डोकं टेकवायचं आहे आणि आपल्या घरातील अडथळे सांगायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा असेल ते सांगायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर सरळ घरी यायचं आहे. तर हा उपाय करत असताना काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण पिंपळाच्या झाडाजवळ एक तांब्या भरून पाणी आपण जे अर्पण करणार आहोत ते घेऊन जात असाल त्यावेळेस मध्येच रस्त्यामध्ये थांबायचं नाही किंवा घरी येत असताना पण मध्येच रस्त्यामध्ये थांबायचं नाही. आपण कोणताही उपाय, कोणतीही सेवा करत असताना ज्यावेळेस घरी येत असतो त्यावेळेस मग ती नकारात्मकता आपण मध्ये रस्त्यामध्ये थांबल्यामुळे ती नकारात्मकता परत आपल्या घरामध्ये प्रवेश करते. म्हणून कुठेही न थांबता हा उपाय करायचा आहे. आणि घरी आल्यानंतर अगोदर हातपाय धुवायचे आहेत आणि मगच घरात प्रवेश करायचा आहे. तर असा हा उपाय अमावस्येच्या दिवशी करा. आपल्या घरातील आपल्या पितरांचा जो काही त्रास असेल, जे पण काय आपल्या घरामध्ये घडत असेल तर त्या सगळ्या गोष्टी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. आपण दररोज पितरांची सेवा करणं शक्य होत नाही, म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.